तर रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी आज ठाणे कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। या सुनावणीकरता राज ठाकरे सकाळी 11 वाजता कोर्टात हजर राहतील। गेल्या सुनावणीत राज ठाकरेंनी सर्व आरोप फेटाळून लावले, त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागलंय। हे प्रकरण नेमकं काय बघूया। 2008 मध्ये कल्याणमध्ये रेल्वे भरतीवरून वाद निर्माण झाला। रेल्वे भरतीवरून मराठी आणि परप्रांतीय असा वाद निर्माण झाला। परप्रांतीय तरुणांना मनसैनिकांकडून मारहाण करण्यात आली। राज ठाकरेंसह 8 जणांवर गुन्हा देखील नोंदवण्यात आला। मारहाण प्रक्षोभक भाषणाप्रकरणी कल्याणमध्ये खटला सुरू झाला। 2019 पर्यंत कल्याण रेल्वे कोर्टात हा खटला चालला। 2019 पर्यंत राज ठाकरे कोर्टात हजर राहिलेले नव्हते। कल्याण रेल्वे कोर्टाकडून ठाणे कोर्टात हा गुन्हा वर्ग करण्यात आला। तर गेल्या सुनावणीमध्ये कोर्टात काय घडलं बघूया। न्यायाधीशांनी म्हटलं, साक्षीदारांनी जबाब नोंदवले, त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी परीक्षेकरता आलेल्या उत्तर भारतीय परीक्षार्थ्यांना मारहाण केली, याबद्दल काही बोलायचं आहे का? राज ठाकरे म्हणाले, हे खोटं आहे। न्यायाधीशांनी म्हटलं, ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्या खिशात मनसे पक्षाचा सदस्य कार्ड मिळाला, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? राज ठाकरे म्हणाले, हे खोटं आहे, खोटी केस दाखल केली आहे। न्यायाधीशांनी विचारलं, तुम्ही जे चिथावणीखोर भाषण केलं त्यामुळे हे सगळं घडलं असा जबाबात आहे। त्या भाषणाची सीडी मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती मिळाली नाहीये। यावर राज ठाकरे म्हणाले, हे खोटं आहे, मी इथे नव्हतोच, बाहेर होतो। तर न्यायाधीशांनी विचारलं, तुम्हाला या केसबाबत आणखी काही बोलायचंय का? राज ठाकरेंनी म्हटलं, 20 वर्ष झाले केसला, मी त्यावेळी इथे नव्हतोच, नाशिकला होतो।